गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। खासदार संजय राऊत यांचे कडेगाव येथे डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन। पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरातील डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळी खासदार संजय राऊत यांनी समाधीचे दर्शन घेतले। यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम व सर्व संचालक उपस्थित होते। तसेच डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, हिंद केसरी संतोष वेताळ, सोनहिराचे संचालक पंढरीनाथ घाडगे, संजय विभूते आदी नेते उपस्थित होते। आमच्या भावना या कायम सुचित आदराच्या सध्याच्या सांगली जिल्ह्यातून येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात इतके वर्ष टिकून राहणार कोण आहे माझ्या माणूस आणि कोणाशी कटुता न ठेवता हे पतंगरावांना फार चांगलं आणि पतंगरावांचे जे संबंध सगळ्यांशी होते हे राजकीय विचारापलीकडे व्यक्तिगत नाती जपायची असतात अशा पद्धतीचे होते। त्यांच्या दिलदारीचे किस्से खूप आपल्या राज्याच्या राजकारणात अजून सांगितले जातात। फार मोठ्या मनाचा माणूस होता। राजकारणात अशी माणसं दुर्मिळ असतात। त्यांनी एक मराठी माणूस म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा अभिमान होता की एका मराठी माणसाने शिक्षण सहकार क्षेत्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण केले आणि अशी मराठी माणसं त्याने तर म्हणायची अशी 10 मराठी माणसं निर्माण झाली तर आपण महाराष्ट्र आणि देश काढायचं। एवढी जिद्द आणि जिगर त्याच्याकडे संस्था उभ्या करताना राजकारणात लढताना प्रत्येक बाबतीत त्यांच्याकडे जिद्द होती आणि आम्ही सगळ्यांनी त्यांचा कायम आदर केला। ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये यशाचं वातावरण होतं, आर असो पतंगराव असो, ज्यांचा ज्या पद्धतीनं सांगलीचा इतिहास होता, किती मोठा परिणाम राहिला असता हे जर दोन नक्कीच बघा सांगलीतून आता नाहीये, पतंगराव नाहीये, सांगलीचं हे वैभव होतं इकडच्या राजकारणात, सांगलीची ओळख होती आणि सांगलीची प्रतिभा सुद्धा। तुम्ही पतंगरावांशी बोलताना तुम्हाला कळेल की प्रतिभावान माणूस होता। आबाशी बोलताना तुम्हाला जाणवेल की प्रतिभा आहे, नुसतं राजकारण नाही। आता हे कसदार बियाणं कमी होत चाललंय।